स्वतःला कोळपणीच्या अवताला जुंपून शेती करणाऱ्या लातूर जिल्ह्यातल्या हाडोळती येथील वृद्ध शेतकरी दाम्पत्याला शेतकरी संघटनेच्या वतीनं बैलजोडी भेट म्हणून देण्यात आलेली आहे, मदत करण्यात आलेली आहे। खरं तर ही मदत जी आहे ती सामान्य कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे। काही शेतकऱ्यांकडून देखील पैसे एकत्र करून रविकांत तुपकर यांची जी शेतकरी संघटना आहे त्यांनी ही बैलजोडी जी आहे ती या शेतकऱ्याला आणून त्यांच्या शेतामध्ये भेट म्हणून दिलेली आहे। एक वेगळ्या आनंदाचा क्षण जो आहे तो शेतकऱ्याच्या जीवनामध्ये हा अशा पद्धतीने येत असतो आणि आज या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जो आनंद आहे तो आज तुम्ही पेरलेला आहे। काय सांगाल, कशा पद्धतीनं हे तुम्ही पैसे एकत्र केले आणि सामान्य नागरिक असतील शेतकरी म्हणजे कशी निधी एकत्र केला आणि बैलजोडी खरेदी केली? खरं तर शेतकऱ्याच्या प्रश्नावरती सातत्यानं रविकांत तुपकरांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवलेला आहे। अगदी परवाच हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हाडोळतीचा हा अंबादास पवार यांनी स्वतःला बैल समजून आपल्या शेताची मशागत करायला लागली। त्यावेळेस रविकांत तुपकरांनी आम्हाला सूचना केल्या आणि आम्ही सगळे पदाधिकारी एकत्रित आलो आणि सरकारचं जे चुकीचं धोरण आहे ह्या चुकीच्या धोरणामुळे आम्हाला बैल व्हावं लागतं आहे अशा पद्धतीची विदारक स्थिती या ठिकाणी दिसली आणि म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन वर्गणी केली आणि आज ही बैलजोडी आम्ही हाडोळतीच्या या अतिशय कष्टवान शेतकऱ्याच्या स्वाधीन आम्ही करतोय। काका, काय वाटतंय? तुमच्या खांद्यावरचा आऊत आहे तो शेतकरी संघटनेनं खाली ठेवलेला आहे आणि आता बैलजोडी दिली हातात दिली। आता बैल लावून आहोत आणतो मी, आता खांद्यावर जीव घेणार नाही आणि सरकारनं आमच्याकडे बघावा आणि मालाला भाव द्यावं। परत ह्या सगळ्या जेवढे लहान शेतकरी आहेत मोठे आहेत त्याचं कर्ज माफ करावं एवढं माझं म्हणणं आहे। काय वाटतं काकू? काय वाटणार, शेतकरी संघटनेने आम्हाला बैल दिले हे आनंद झाला। ते आमचे लेकरं आहेत, आमचं दुःख समजून त्यांनी बैल दिले, त्यांना धन्यवाद। मला सांगा, असे अनेक शेतकरी आहेत जे राज्यामध्ये अशाच परिस्थितीमध्ये जगतात, ज्यांचे अर्धे एकर 1 एकर 2 एकर जमीन आहे, त्यांना बैलजोडी ठेवणं परवडत नाही। अशा शेतकऱ्यांकडे सरकारचं फार लक्ष असल्याचं पाहायला मिळत नाही। सगळ्याला मला केले म्हणून नाही, सगळ्यालाच करावं सरकारनं। सरकारे माझं झालं म्हणून माझ्यापुरतंच मी बोलत नाही, माझ्याबरोबर सगळ्याचं कर्ज माफ व्हावं, सगळ्याला बी खात मिळावं, सगळ्याला माझ्यावनी करावं। सरकारनं मलाच केले म्हणून एकटीला केल्यानं जमत नाही। बैलजोडी मिळाली, मात्र आता ह्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी म्हणून सरकारनं मोठी मदत केली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा गावकरी आणि आता इतर कार्यकर्ते व्यक्त करतात। अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार जी दुःख आहे ते लाखो शेतकऱ्याचं दुःख आहे। कारण काय झाले, आता शेती अशी राहिली आहे की 5 एकरच्या आत तुकड्यानं शेती झाल्या, 2 एकर 2.5 एकर 1.5 एकर अशा परिस्थितीमध्ये बैल ठेवणं परवडत नाही। ठेवणं परवडत नाही। ट्रॅक्टरवर शेती करावं म्हणतं ट्रॅक्टरच्या डिझेलचा भाव 100 रुपये झाल्यामुळे ही महागाई वाढली, उत्पादन खर्च परवडणं झाला आणि त्या पद्धतीत शेतकऱ्याला सोयाबीनला भाव मिळणार, कापसाला भाव मिळणार आणि शासन ज्या पद्धतीत बोलतंय त्या पद्धतीत वागत नाही। म्हणून ही वेळ शेतकऱ्यावर, कारण काय ट्रॅक्टरचं भाडं परवडत नाही म्हणून स्वतः बैलासारखं मेहनत करायची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। माझी अशी सरकारला विनंती आहे, पांडुरंगाच्या दर्शनाला मुख्यमंत्री जाणार आहेत, मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो, बोले तसे चालेल त्याचे वंदावे पाऊले म्हणतात तसं निवडणुकीत मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती, सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळवून देऊ असं जी घोषणा केलेली आहे ती मुख्यमंत्री साहेबांनी उद्या आषाढी एकादशी दिवशी पांडुरंगाच्या साक्षानं तारीख जाहीर करावं आणि शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती करावी। बैल एक मिनिट येतो तुमच्याकडे। बैलजोडी घेणं सगळ्यांनाच परवडत नाही, 1 लाखापेक्षा जास्त किंमत आता बैलजोडीची झालेली आहे। ह्या सामान्य कार्यकर्त्यांनी एकत्र येत जी आहे ती विकत घेऊन या दाम्पत्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे आता शेती करणं सुकर जाणार आहे या दाम्पत्याला। मात्र अशा अनेक प्रश्न जे आहेत, अनेक शेतकरी जे आहेत ते बैलजोडीची वाट बघतायत, सरकारच्या मदतीची वाट बघतायत। बघा, अतिशय वाईट वाटतंय, आम्ही शेती करतो, अवघड ह्याचं वाटत आहे की दानवे साहेब म्हणतात या ठिकाणी साले शेतकरी साले, त्याच्यानंतर कोकाटे साहेब तर वेगळंच म्हणतात, त्यांनी तर म्हणले 1 रुपयामध्ये म्हणजे भिकार चोट, मग शेतकऱ्याला त्यांनी भिकार चोट केले आणि त्याच्या पुढला विषय हे बबनराव लोणीकर तर करच केला। त्यांनी तर म्हणले आम्ही लुगडं देत आहोत, आम्ही तुम्हाला चपला देत आहोत, आम्ही तुम्हाला बुटं देत आहोत, आम्ही तुम्हाला कपडे देत आहोत। किती शेतकऱ्याचा अपमान करणार तुम्ही? शेतकऱ्याला बैलजोडी मिळालेली आहे, त्याच्या खांद्यावरचा आऊत जो आहे तो आता बैलाच्या या खांद्यावर आहे। खरं तर ही लक्ष्मी आहे शेतकऱ्याची। काकांनी सांगितलं आता की मी आता खांद्यावर
आऊत जो आहे तो घेणार नाही आणि या बैलाच्या माध्यमातून शेती करेल. आता मदतीचा ओघ या शेतकऱ्याकडे जो येतोय, खरं तर या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी म्हणून पुढे आला पाहिजे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.